श्रोतेहो, आजच्या विशेष मुलाखतीत आज आपण महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. लोकशाहीचा खरा पाया म्हणजे मतदार आणि निवडणूक हा त्या लोकशाहीचा उत्सव आहे. सन 2025-26मध्ये अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका शहराच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची माहिती, मतदार नोंदणी आणि मतदार यादी, मतदानाची कार्यपद्धती, आचारसंहिता, सुरक्षा व्यवस्था तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांसाठी उपलब्ध सुविधांबाबत नागरिकांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. तर याच उद्देशाने आज आपण महानगरपालिका निवडणूक 2025-26 संदर्भात महानगरपालिका आयुक्त, प्रशासक तथा निवडणूक अधिकारी आदरणीय सौम्या शर्मा मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आता आपण महानगरपालिका निवडणूक 2025-26 या संदर्भानं सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला या निवडणुकांचा जो कॅलेंडर ऑफ इव्हेंट आहे, म्हणजे कोणत्या तारखेला काय काय होणार आहे याची माहिती नागरिकांना द्यावी. आता जे पुढचे आपले प्रोसेस आहे याबद्दल मी आपल्याला सांगते. अमरावती महानगरपालिकाची निवडणूक दिनांक 15 डिसेंबर रोजीला घोषित करण्यात आली आणि त्यानुसार पुढची कारवाई झाली, ज्यामध्ये आपली नॉमिनेशन फॉर्म घेणे, त्यानंतर इतर सगळे विषय करणे, ते सगळं करण्यात आलेलं आहे. आता पुढची होणारी कारवाई काय आहे त्याबद्दल मी आपल्याला सांगते. 15 जानेवारी रोजी मतदानचा दिवस आहे आणि 16 जानेवारी रोजी मतदानची निकाल आहे, मतमोजणी आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा कशी राहील? तर आपल्याकडे जसे मनपा निवडणूक अंतर्गत अमरावती शहराला 22 प्रभागमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे आणि ही जे 22 प्रभाग आहे यामध्ये 21 प्रभाग 4 सदस्य आणि 1 प्रभाग 3 सदस्य असे राहणारे. एकूण आपले शहराची जे वोटर्सची संख्या आहे, जे आपण 1 जुलै 2025ची विधानसभाची मतदार यादीप्रमाणे घेतली आहे, ते 6,77,000 इतकी आहे. आणि ही सगळं जे वोटर आहे यांच्यासाठी 805 वोटिंग सेंटर राहणार आहे, पोलिंग बूथ राहणार आहे. या जे पोलिंग बूथ आहे या आपले पूर्ण शहराच्या विविध ठिकाणला आहेत आणि मतदानची पूर्ण सध्या प्रचारची कालावधी असल्यामुळे 13 जानेवारी 5:30 वाजे संध्याकाळीपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर प्रचार होणार नाही आहे आणि 15 तारीखला निवडणूक होणार आहे. मतदारांचे नाव त्यांच्या यादीत आहे का हे तपासण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? हो, आपल्याकडे मतदारांना त्यांचं नाव कुठे आहे यादीमध्ये हे तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वेबसाईट एक तयार केलेली आहे. या वेबसाईटमध्ये जाऊन आपण आपली पूर्ण डिटेल्स टाकून पूर्ण चेक करू शकता की आपला वोटर सेंटर कुठे आहे. वेबसाईटचे लिंक जे आहे यासाठी महानगरपालिकाने एक QR कोड तयार केले आहे, जे महानगरपालिकाचे पेजवर आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहे. परंतु सध्या मी आपल्याला सांगते की कोणती वेबसाईट आहे, आपण ऐकू शकता आणि तिथे एकदा जाऊन चेक करू शकता. ती वेबसाईट आहे mahasecvoterlist.in. मी रिपीट करते, mahasecvoterlist.in, mahasecvoterlist.in अशी वेबसाईट आहे. ही जी वेबसाईट आहे ही राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे. यामध्ये जाऊन आपण आपली पूर्ण माहिती टाकू शकता आणि पाहू शकता कुठे. माझी सर्व मतदारांना अशी विनंती आहे की ही जी सुविधा आहे अत्यंत गरजेची आहे, कारण जर आपण पहिले तपासणी केली नाही तर पोलच्या दिवशी विषय येऊ शकता, आपला माहिती भेटणार नाही की कुठे आहे माझा सेंटर, आपण कन्फ्यूज राहू शकता. बरोबर. जर आपला नाव विधानसभाची मतदार यादीमध्ये 1 जुलै 2025 रोजीला आहेत तर आपलं नाव या यादीमध्ये पण राहणारच आहे. परंतु कुठे राहणार आहे ते तपासण्यासाठी ही जी वेबसाईट मी सांगितलं त्याप्रमाणे शोधा. बरोबर. आणि
सुरुवातीलाच जर आपण आपले नाव शोधले आणि मतदार केंद्र निश्चित केले तर ऐन वेळेवर धावपळ होणार नाही आणि आपल्याला शांततेने मतदान करता येईल. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील एकूण व्यवस्था कशी राहील? मतदारच्या दिवशी आपले मतदार केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज जी असते ती राहणार आहे, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था, लाईटिंग, पंखा यासारखी सगळी गोष्टी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यानंतरही सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणती पावले उचलल्या गेलेली आहेत, कोणती दक्षता घेण्यात आलेली आहे? मतदानाच्या दिवशी आपण शहराचे प्रत्येक मतदान सेंटरला बंदोबस्त प्रोव्हाइड होणार आहे. यासाठी आपले शहराचे पोलीस आयुक्त सरांच्यासोबत पूर्ण आपला समन्वय साधला आहे आणि त्यानुसार आपण पुढच्या कारवाई केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पोलिंग पार्टी जे आहे, म्हणजे जे पोल स्टेशनमध्ये असलेली प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर राहते त्यांच्यासोबत पण सुरक्षा व्यवस्था पण राहणार आहे. आणि त्याचबरोबर आपण आपल्या शहरमध्ये काही जवळपास 200 असे पोलिंग स्टेशन आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तिथे आपण वेबकास्टिंग म्हणजे लाईव्ह वेबकास्टिंग पाहण्यासाठी म्हणजे वरिष्ठ अधिकारी पाहू शकता की तिथे बरोबर पद्धती आहे सुरू किंवा नाही, ते आपण इथून मॉनिटर करणार आहे. आणि तसेच त्याच्यासोबत तिथे मायक्रो ऑब्झर्वर, जो मायक्रो ऑब्झर्वर एक संस्था असते, तिथे काही अधिकारीला पाठवला जात आहे चेक करायला की वोटिंग व्यवस्था चालू आहेत किंवा नाही, त्यांची आपण सुविधा करणार आहोत. अच्छा, EMV याचा वापर कसा होणार आहे आणि जनतेने त्याबद्दल काय माहिती असणे गरजेचं आहे? आता EVM बद्दल महत्त्वाचा विषय आपण विचारला आहे. तर EVM लोकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकता की मला 4 लोकांसाठी वोट करायचे आहे, कसे करायचे आहे, किती सीट आहे. तर मी थोडासा हे विषय क्लिअर करते. जे 4 सदस्यीय प्रभाग आहे तिथे 4 सीट आहे, अ, ब, क आणि ड. आणि 3 सदस्यीय प्रभागला अ, ब, क असे 3 सीट आहे. प्रत्येक वोटरला प्रत्येक सीटसाठी वोट करावं लागणार आहे. जेव्हा आपण जाणार आहे वोटिंग करायला तेव्हा आपल्यासमोर ते जे डेस्क आहे त्यावर EVM राहणार आहे. आता किती EVM राहतील ही जे आहे हे आपले प्रभागमध्ये किती एकूण उमेदवार उभे आहे त्यावर डिपेंड करत आहे. तर काही प्रभागमध्ये फार कमी उमेदवार उभे झाले आहे, तर असे प्रभागमध्ये फक्त 2 EVM मध्ये पण 4ही सीटबद्दल माहिती टाकली जाऊ शकते. परंतु काही प्रभागमध्ये भरपूर मोठी संख्येने जे आहे कॅन्डिडेट ते उभे झाले आहे, तर असे केसेसमध्ये ही शक्य नाही आहे की 2 EVM मध्ये सगळ्याचे नाव आले. त्यामुळे तिथे 4 असे EVM आहे. काही प्रभागमध्ये जे वोटर आहे तर जे कॅन्डिडेटची संख्या आहे ते 3ही मशीनमध्ये झालेली आहे. त्यामुळे आपले प्रभागामध्ये किती कॅन्डिडेट उभे झाले आहेत त्याप्रमाणे आपली EVM ची संख्या त्या प्रभागच्या सगळ्या सेंटरला एकसारखी राहणार आहे. परंतु कोणतेही 2 प्रभागमध्ये सारखी राहणार का असं नाही आहे, कारण 2 प्रभागमध्ये एकूण उमेदवारची संख्या पण वेगळी वेगळी राहते. त्यामुळे EVM किती राहणार आहे ते पण एकसारखं असे सगळ्या ठिकाणी होणार असं शक्य नाही आहे. दुसरा, ही जे 4 सीट म्हटले, ही 4ही सीटसाठी जे मतपत्रिका असते, बॅलेट पेपर असते, जिथे आपण क्लिक करायचे, यांचे वेगळे वेगळे रंग राहणार आहे. अच्छा. तर अ सीटसाठी पांढरा, ब साठी गुलाबी, क साठी पिवळा आणि ड साठी निळा असे 4 रंग राहणार आहे. तर आपला कोणतीही प्रकारची कन्फ्युजन होणार नाही, कारण आपण जेव्हा जाणार आपला 4 वेगळे रंग दिसणार आहे आणि 4 रंग पैकी प्रत्येक रंगला एक बटन क्लिक करायचं आहे. दुसरा, 4 सदस्य प्रभाग किंवा 3 सदस्य प्रभाग मध्ये जोपर्यंत आपण 4 किंवा 3दा क्लिक केले नाही तोपर्यंत वोटिंग कंप्लीट होत नाही. तर असे बोलू शकत नाही की मला फक्त 2 जागासाठी वोट करायचे आहे, आपला 4ही जागासाठी वोट करायचे आहे. आणि जर समजा आपल्या एका जागेवर कॅन्डिडेट आपले पसंतीचे नाही आहे तर असे केसमध्ये आपण नोटा, नन ऑफ दी अबव, ते बटन प्रत्येक सीट समोर राहणार आहे. बरोबर. तर ते तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे अ, ब, क आणि ड या 4ही नोटाचं बटन उपलब्ध राहणार. तर हे तर झालं आपण मतदान कसं करावं आणि नागरिकांनी त्याविषयी कोणती काळजी घ्यावी. 4 वेळा बटन प्रेस केल्याशिवाय वेगवेगळ्या प्रभागातलं मतदान पूर्ण होणार नाही याची काळजी मतदारांनी घ्यायची आहे. मतदान करत असताना दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी मतदार केंद्रावर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतील? तर यांना बसण्याकरिता रूम्स राहणार आहे, ॲडिशनल वेटिंग स्पेस म्हणून राहणार आहे. ज्या मतदार केंद्रात भरपूर गर्दी असते तिथे पेंडॉल टाकले जाणार आहे.
आणि त्या पंडॉलमध्ये जे आपला BLO बूथ लेवल ऑफिसर असते ते राहणार आहे. ते आपले थोडे मदत करतील की आपला कुठे जायचं आहे वोट करायला. बरं. मोजणी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? तर मतमोजणी जे आहे याबद्दल मी आपल्याला सांगते. आपल्या शहरामध्ये जे नवसारी एरियामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मनपाच्या, त्यामध्ये मतमोजणी 7 ठिकाणची होणार आहे. पोलिंगच्या दिवशी पोल झाल्यानंतर 15 तारीखला सगळी पोलिंग पार्टीज जे EVM मशीन आहे आणि त्यांच्यासोबत असलेला जे कंट्रोल युनिट आहे हे सगळे नवसारी येथे स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणार आहे. पोलचे दिवशीच्या पुढच्या दिवशी आपली मतमोजणीचा दिवस आहे. तर पुढच्या दिवशी म्हणजे 16 तारीखला मतमोजणी सुरू होणार आहे. आणि यामध्ये आपले शहरामध्ये जे 22 वॉर्ड आहे ते 7 निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत विभाजित आहे. तर 7 काउंटिंग सेंटर राहणार आहे. 7 काउंटिंग सेंटर्समध्ये प्रत्येक काउंटिंग सेंटरला 14 टेबल राहणार आहे आणि 2 अतिरिक्त टेबल टपाली मतपत्रिकाकरिता राहणार आहे. ही काउंटिंगचे प्रोसेस सुरू होणार आहे. तर तिथे पोलिंग एजंट म्हणजे पॉलिटिकल पार्टी एजंट त्यांची पण उपस्थिती राहतील. तसेच तिथे मीडिया सेंटर पण तयार करण्यात येणार आहे जिथे मीडियाचे प्रतिनिधी पण माहिती घेऊ शकता. मतमोजणी असे 14 टेबलवर झाली. जसे जसे आपल्याकडे डिक्लेअर्ड रिझल्ट्स येईल आपण कंट्रोल सेंटरच्या मार्फत बाहेर माहिती पाठवणार. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत? तर सर्वप्रथम ही जो विषय मतदान टक्केवारी वाढविण्याच्या एक अशी अपेक्षा आहे की आपल्या शहरात तब्बल 8 वर्षानंतर महानगरपालिकाची निवडणूक होत आहे. तर एक अपेक्षा आहे की या निवडणुकीत जे विषय ही सगळंच जीवनचे दैनिक जीवनचे विषय. महानगरपालिका जे आहे ही अशी एक बॉडी आहे जी शहरची प्रत्येक गोष्टी आपल्या मार्फत केली जात आहे. स्वच्छता असो, स्ट्रीट लाईटिंग असो, रोडची गलीची मरम्मत असो, नालीचा विषय असो, झाडची छटाई असो, सगळे विषय आपले महानगरपालिकाचे. तर इथे मागच्या 3 वर्षापासून इलेक्टेड बॉडी नाही आहे. तर अशी अपेक्षा आहे की या निवडणुकीत लोक स्वयं पुढे येणे पाहिजे आणि वोट करणे पाहिजे. कारण ही जी निवडणूक आहे हे आपल्या शहराला विकास दिशा देणारं आहे आणि त्यामुळे सगळे लोकांनी स्वतः थोडासा यामध्ये करणे आवश्यक आहे. तरीसुद्धा अमरावती महानगरपालिकातर्फे जनजागृती मोहीम विशेष राबविली जात आहे. यामध्ये आपला फोकस 2 विषयावर आहे. पहिला की वोट कुठे करायचा याबद्दल लोकांना माहिती देणे, जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे. दुसरा EVM बद्दल, EVM कसे दिसणार आहे, कारण ही 4 सीट 4 रंग 4 बटनचा जे विषय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपण विशेष उपक्रम सुरू केलेले आहेत. यामध्ये आपण सूचना दिलेली आहे सगळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना की तुम्ही आपले जे मुख्य ठिकाणला EVMची डेमो करावी. लोकांना दिसणे पाहिजे की या पद्धतीने वोट होणार आहे. तसेच आपण सॉन्ग वगैरे प्ले करणे सुरू केले आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये जे आपला एक युवा मतदानाला प्रोत्साहन करण्याकरिता आपण रील मेकिंग कॉम्पिटिशन सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये पारितोषिक ठेवलं आहे की युवा जे मतदान आहे त्यांनी पण पुढे येणे पाहिजे. त्याच्यानंतर आपले शहराचे जे मुख्य ठिकाण आहे तिथे रॅली आयोजित करणे यासारखे आपले उपक्रम चालू आहे. आपला पोल डे जे आहे ते मकर संक्रांतीचे जवळ असल्यामुळे आपण महिलांमध्ये जनजागृतीकरिता बचत गटामार्फत जे आपले सेल्फ हेल्प ग्रुप असते शहरात त्यांच्या मार्फत हल्दी कुंकूचे विशेष कार्यक्रम घेण्याबद्दलची पण असे एक निर्णय घेतला आहे. तर म्हणून आपली वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटी सुरू आहेत आणि अशी अपेक्षा आहे की नागरिकांनी स्वतः या गोष्टीची काळजी घेणे पाहिजे की मतदान करण्याचा हक्क जे आम्हाला आपले संविधान मार्फत भेटलं आहे तर हे जे हक्क आहे ते सगळे लोकांनी बजवावी, मतदान करावी आणि लोकशाहीमध्ये तुमची जे आवाज आहे ते बुलंद करावी, आपली आवाज समोर ठेवावी. कारण आम्हाला सर्वांना वाटते की ही असं होणं पाहिजे किंवा असं नको पाहिजे. ही वेळ आहे आपली आवाज समोर ठेवण्याची आणि आपली मताधिकार अंमलबजावणी करण्याची. मॅडम, आपण सविस्तररित्या या निवडणुकीचं विश्लेषण केलेलं आहे.
याची काय व्यवस्था राहील, मतदान प्रक्रिया कशी राहील, नागरिकांकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांनी कसं मतदान करावं, या सर्व बाबींवर आपण सखोल असं मार्गदर्शन केलं आणि शेवटी नागरिकांना संदेशही दिलेला आहे की लोकशाहीचा आवाज मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. तर या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण विशेष मुलाखतीत महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.